नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। जमीन मोजणी करता एक नवीन सॉफ्टवेअर व्हर्जन 2 आमचा जमाबंदी आयुक्त लॉन्च करता आहे। भूमी अभिलेखमध्ये व्हर्जन 2 आल्यावर जमिनीची मोजणीचा जो काळ आहे तो कमी होईल। पुढच्या 3 दिवसामध्ये व्हर्जन 2 लॉन्च होते आहे। 3 दिवस थोडा तुम्हाला भूमी अभिलेखचे वेबसाईट त्या ठिकाणी डाऊन दिसतील, कारण व्हर्जन 2 चं अपलोड सुरू झालेलं आहे। ते आय क्लाउडवर जोडला गेलेला आहे। संपूर्ण मालमत्ता ही आय क्लाउडवर जाणार आहे आणि त्यामुळे व्हर्जन 2 साठी आमचं राजस्व विभाग तयार झाला आहे, भूमी अभिलेख तयार झाला आहे आणि 1-2 दिवसामध्ये व्हर्जन 2 लागू होते आहे। सोबतच आता मालमत्ता मोजणी करताना पोट हिस्से आहे। एका सर्वे नंबरमध्ये 4-5 भाऊ आहे। एका सर्वे नंबरच्या आजूबाजूला 4 वेगवेगळ्या शेती आहे आणि एकाची शेती मोजायची असेल तर संपूर्ण 10-12 लोकांचे पैसे त्या एका व्यक्तीकडनं घ्यायचे। त्यामुळं एक मोठा भार जमीन मोजणीवर कास्तकारावर पडायचा, शेतकऱ्यावर पडायचा। आता सरकारने 200 रुपये केले आहे। पोट हिस्सा मोजणी 200 रुपये। त्यामुळे 5 जणांचा जरी हिस्सा मोजायचा असेल तरी 1000 रुपयामध्ये 1000 रुपयामध्ये फक्त जमिनीची मोजणी होऊ शकतं। आता जे 10,000 रुपये लागायचे शेतकऱ्यांना ते 1000 रुपयात होणार आहे। 200 रुपये पोट हिस्सा केलेला आहे। आधी तो समजा 1000 रुपये मोजणी एका व्यक्तीची असेल तर 1000 10 लोकांचे पैसे त्याला भरावे लागत होते शेतकऱ्याला, एका शेतकऱ्यांना। 10 लोकांची मोजणी झाल्याशिवाय मधली मोजणी होत नाही, कारण सर्वांची मोजणी करावं लागतं। म्हणून तो शेतकऱ्याचा भार कमी केला। फक्त 200 रुपये केल्यामुळं जे 10,000 रुपयात शेतकऱ्याची मोजणी होती ती आता 1000 रुपयावाली आहे।